नमस्कार, SN न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गेल्या आठवडाभरामध्ये ACBच्या कारवाईमध्ये अनेक लाचखोरांवर कारवाई झाली. त्यातच बीड जिल्ह्यामध्ये एका BDO आणि सरपंचाला 70,000 रुपयाच्या लाच प्रकरणामध्ये ACBने ताब्यात घेतल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे: नरेगा अंतर्गत विहीर मंजूर करून त्यावर BDOसह इतरांच्या सह्या घेण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. बीड जिल्ह्याचे केज तालुक्यातील तरनळी ग्रामपंचायतीचे सरपंच महादेव प्रताप खेडकर वय वर्षे 35 यांना बीड येथील ACBने 70,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. या संदर्भात बीड येथील ACBने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदाराने 23 डिसेंबर 2025 रोजी या संदर्भात बीड येथील ACBकडे तक्रार दिली होती. घरारंभ तक्रारदार तसेच अन्य तिघांच्या शेत जमिनीमध्ये MRIGS योजनेअंतर्गत जलसिंचन विहीर मंजूर करून देण्यासाठी प्रत्येकी 25,000 रुपये असा एकूण 1 लाख रुपयांचा खर्च मागितल्याचा आरोप संबंधित तक्रारदारांकडून झाला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने 23 आणि 24 डिसेंबर 2025 रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. त्यात सरपंच महादेव खेडकर यांनी विहिरीच्या प्रस्तावावर सही करून BDO तसेच इतर अधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 10,000 व उर्वरित तिघांकडून प्रत्येकी 20,000 रुपये असे एकूण 70,000 रुपयांची लाच मागितल्याचे ACBच्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. 1 जानेवारी 2026 रोजी सापळा रचून कारवाई केली असता आरोपीने थेट रक्कम स्वीकारली नाही. त्यानंतर 13 जानेवारी 2026ला केज पंचायत समितीच्या पाठीमागील खेडकर यांच्या रूममध्ये या संदर्भात कारवाई करण्यात आली. यावेळी तक्रारदाराकडून पंचांसमक्ष 70,000 रुपये स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. BDO आणि सरपंचावर कारवाई झाल्याने संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी पोलीस निरीक्षक विजय हनुमंत वगळे यांनी तक्रार दाखल केली असून पुढील तपास बीड ACBचे उपाधीक्षक सोपान चिट्टमल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान कवडे आणि त्यांची टीम करीत आहे. 70,000 रुपयाच्या लाच प्रकरणी BDO आणि सरपंचाला ताब्यात घेतल्यामुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाले आहे. SN न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र देशमुख, बीड. धन्यवाद.